धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनीच निर्णय घ्यावा. भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतात? खासदार सुळेंकडून अजितदादांची पाठराखण. मुंडेंनी नैतिकतेच्या बळावर राजीनामा देण्याचाही सल्ला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला. अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार. अंजली दमानी यांकडून काल धनंजय मुंडेंच्या विरोधामधील पुरावे अजितदादांकडे सुपूर्द. किरकोळ गुन्हा, पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण खूप मोठं. भाजप आमदार सुरेश धस 2 दिवसात खुलासा करणार. ऑडिओ क्लिपबाबत भरपूर माहिती असल्याचा धसांचा दावा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परब यांच्यासह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख. परब SRA प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते, झिशान सिद्दीकींचा दावा आहे. सोलापुरात 8वीतल्या मुलाची डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या. पोलिसांकडून तपास सुरू. आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात. नागपुरात ऑनलाईन गेमच्याच नादात 17 वर्षीय मुलीची आत्महत्या. 12वीत शिकणाऱ्या मुलीनं चाकूनं स्वतःचाच गळा चिरला. दौंडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 100 रुपयांची सुपारी. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक आणि शिक्षिकेवर गुन्हा. नागपुरात 5 तर पिंपरीमध्ये GBSचे 15 रुग्ण. पुणे जिल्ह्यातले GBS रुग्णांची संख्या 110 वर. टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी होणार.